आज आपण मस्त खुसखुशीत पांढरी शुभ्र वर्षभर टिकणारी वाळवणातील तांदळाची चकली रेसिपी पाहतोय। बनवायला खूप सोपी आहे। खूप जास्त पापड पसारा न करता या चकल्या बनवून तयार होतात। शिवाय एकदा बनवल्यानंतर वर्षभर या चकल्या खाताही येतात। अगदी पहिल्यांदा जरी रेसिपी बनवताय तरी परफेक्ट जमणार आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा। शिवाय जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। वाळवणातील अशा या तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी इथे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे। आता हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। रेशनचे साधेच तांदूळ इथे मी वापरलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गिरणीतून दळून आणायचे आहेत। अशाच पद्धतीने तांदळाचे पीठ हे घरीच आपण तयार करू शकतो किंवा मग तुम्ही रेडीमेड ही हे पीठ विकत आणू शकता। आता इथे आपल्याला हे जे भांडं आहे ना ते अगदी थोडंसं कमी भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्या घरातील अशा पद्धतीचं कोणतेही एखादं भांडं किंवा पातेलं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने किंवा पातेल्याने सर्व साहित्याचं प्रमाण इथे मोजायचं आहे। आता ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं त्याच भांड्याने इथे आपल्याला सुरुवातीला 3 भांडे मी पाणी गरम करणार आहे। 3 भांडे पाणी काही लागणार नाही। तांदूळ कसा आहे, जुना आहे का नवीन आहे यावरती पाण्याचं प्रमाण ठरणार आहे। त्यामुळे मी अगोदरच इथे पाणी गरम करून ठेवते, म्हणजे आपल्याला पुढे पाण्याचा अंदाज येऊन जाईल। आता हे जे आपण 3 भांडे पाणी घातलं होतं त्यातील एक भांडं असं पाणी बाजूला करून ठेवायचं आहे। गरज वाटली तरच आपण हे पाणी वापरणार आहोत, नाहीतर मग अगदी बरोबर एक भांडं पिठासाठी आपल्याला इथे 2 भांडे पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। पाण्याला मस्त अशी कडकडून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। कढई घेताना शक्यतो जाड तळाची असावी, म्हणजे मग पीठ तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही। चकल्या छान चविष्ट बनण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत। हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये। त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि मीठ घालायचं आहे। मीठ खूप जास्त घालायचे नाही। पीठ तर जास्त दिसतं आपल्याला, पण काय होतं की नंतर ह्या चकल्या ज्या आहेत ना त्या वाळल्यानंतर त्यांची साईज कमी होऊन जाते आणि मग मिठाचं प्रमाण हे जास्त होऊन जातं। त्यामुळे मीठ हे बेतानीच घालायचं आहे। आता हे जे सर्व मसाले आहेत ना ते आपण या पाण्यामध्ये असे घालून घेतल्यानंतर जे पीठ आपण भांड्याने सुरुवातीला मोजून घेतलं होतं तर ते या उकळी आलेल्या पाण्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि लाटण्याचा वापर करून या पद्धतीने हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे रेड चिली पावडर किंवा मग चिली फ्लेक्स जे असतात ना तर तेही वापरले तरी पण चालणार आहे, तुमच्या आवडीनुसार। आता हे पीठ जे आहे ना यामध्ये गुठळ्या होऊ न देता आपल्याला सतत हलवत लाटण्याने असं हे पीठ मिक्स करत जायचं आहे। शक्यतो या पद्धतीच्या लाटण्याचा वापर करा, म्हणजे पिठामध्ये गुठळ्या मोडण्यास आपल्याला मदतच होते आणि शिवाय पटकन हे पीठ असं मिक्स देखील होतं। सुरुवातीलाच फक्त आपल्याला हे जे पीठ आहे ना ते गुठळ्या बनवू न देता मिक्स करून घेण्यामध्ये थोडीशी मेहनत आहे आणि मग एकदा का हे पीठ बनलं ना तर मस्त अशा या चकल्या वर्षभर आरामशीर टिकण्यास मदत देखील होते आणि पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळेच ना चकल्या आपल्या इथे अजिबात खराब होत नाहीत किंवा बनवताना तुकडे पडत नाही, तुटत नाही। मस्त अशी चकली इथे बनवून तयार होते। त्यामुळेच आपल्याला हे पीठ छान शिजवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटं। या पद्धतीने हे सर्वच पीठ मिक्स करून झाल्यानंतर गुठळ्या मोडून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून 2-2 मिनिटाला मध्ये मध्ये हे पीठ चेक करायचं आहे। मी तुम्हाला इथे पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही कारण मग भरपूर मोठा असा व्हिडिओ होऊन जातो। फक्त हे पीठ कितपत शिजवायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, परंतु या पद्धतीने हे सर्वच पीठ मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून मात्र आपल्याला हे पीठ अगदी टाइम लावून 15 ते 20 मिनिटं बरोबर शिजवून घ्यायचं आहे। लाटण्याला जे काही पीठ लागलेलं आहे एक्स्ट्राचं तर ते या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। हातांना थोडंसं पाणी लावून तुम्ही हे पीठ हाताने सुद्धा काढून घेऊ शकता। झाकण ठेवून अगदी हे पीठ आपल्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे। हलकासा रंगही तुम्ही बदललेला आहे इथे पाहू शकताय पिठाचा। तळापासून ते कडेपर्यंत अगदी व्यवस्थित थोडासा जोर लावून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मस्त असं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा, कारण मग ते सगळ्या बाजूंनी एकसारखं शिजलं जावं यासाठीच आपल्याला ही प्रोसेस इथे करायची आहे। बरोबर 20 मिनिटांनंतर गॅस इथे बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पुढची तयारी करायची। त्यासाठी इथे आपल्याला चकल्या बनवायला एक सोऱ्या लागणार आहे। तुमच्याकडे जर का सोऱ्या नसेल तर तुम्ही इथे पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग घ्या आणि ती कॉर्नरला कट करून त्याचाही तुम्ही वापर करू शकता चकल्या बनवायला।
आता इथे हा जो सोऱ्या आहे ना तर तो मी सेट करून घेते आणि आपण जे पीठ शिजवून घेतलेलं आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला इथे ही तयारी करून घ्यायची आहे। चमच्याने या पद्धतीने सोऱ्यामध्ये पीठ घालून घ्यायचे। जितकं मावेल तितकं पीठ या सोऱ्यामध्ये घालायचे। पीठ खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग हे तांदळाचं शिजलेलं पीठ लगेचच कडक होऊन जातं। त्यामुळेच ना याच्यावरती लगेचच झाकण ठेवायचं आहे। पीठ गरम गरम असतानाच आपल्याला पटापट ह्या चकल्या इथे पाडून घ्यायच्या आहेत। खूप जास्त पीठ थंड होऊ द्यायचं नाही। या पद्धतीने सोऱ्यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर बाकीचं पीठ झाकून ठेवायचे लगेचच। जर का सोऱ्या गरम असेल तर या पद्धतीने तुम्ही नॅपकिनचा वगैरे वापर करा, म्हणजे हाताला चटका वगैरे बसणार नाही। लगेचच एका ताटामध्ये तुम्हाला मी काही चकल्या पाडून दाखवते। अगदी फटाफट या चकल्या इथे पडल्या जातात, अजिबात तुकडे वगैरे पडले नाहीत किंवा चकल्या मोडल्या नाहीयेत। मस्त अशा एकसंध या चकल्या इथे बनून तयार झालेल्या आहेत, परफेक्ट। एका भांड्या पिठासाठी आपल्याला इथे 2 भांडे पाणी घ्यायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळेच ना आपलं इथे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। पीठ चांगलं शिजवून घेतल्यामुळे चकल्यांचे तुकडे वगैरे पडत नाहीयेत। चला तर सेम पद्धतीने इथे मी आणखी काही चकल्या इथे बनवूनच घेते। अशा प्रकारच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ह्या चकल्या ज्या आहेत ना त्या बनवू शकता। शिवाय मी तुम्हाला इथे प्लास्टिकच्या कागदावरती सुद्धा चकल्या बनवून दाखवते। अजिबात खाली चिटकत वगैरे नाही आणि कागदाला सुद्धा तेल वगैरे लावायची गरज नाहीये। अगदी मस्त आणि झटपट ह्या चकल्या इथे बनवून तयार होतात। पहिल्या दिवशी तर मी माझ्या गॅलरीमध्येच ह्या चकल्या बनवलेल्या आहेत, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये छान अशा या चकल्या वाळवून घेतल्या। सकाळी चकल्या मी बनवल्या होत्या, त्यानंतर संध्याकाळी या पद्धतीने यांची जी बाजू आहे ती उलटून घेतली। ताटालाही चकल्या चिकटल्या नाहीत अजिबात, मस्त अशा निघल्या जात आहेत। शिवाय कागदावरती सुद्धा चकल्या अजिबात चिटकल्या नाहीत, तुकडे पडले नाहीत, मोडल्या नाहीयेत। अगदी व्यवस्थित या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत, मस्तच। मी सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तुमच्याही चकल्या इथे अगदी मस्त अशा बनवून तयार होणार आहेत। शिवाय ह्या चकल्या ज्या आहेत ना त्या हॉबन डब्यामध्ये वर्षाचे 2 वर्ष आरामशीर टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाहीत आणि खायलाही चविष्ट लागतात। 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर चकल्या तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने दिसत आहेत। तीळ आणि जिरे घातल्यामुळे टेक्स्चर तर पहा काय मस्त असं आलेलं आहे। चला तर लगेच तळून सुद्धा पाहूयात। त्यासाठी इथे लोखंडी कढईमध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या चकल्या तळायच्या आहेत। एका वेळेला तेलामध्ये 4 ते 5 चकल्या घालू शकतात, कारण मग या चकल्यांना अशी फुलण्यासाठी जागा ठेवायची आहे। म्हणूनच 4 ते 5 चकल्या एका वेळेला घातल्या तरीही चालणार आहे आणि दोन्ही बाजूंनी मस्त ह्या चकल्या उलटून पलटून या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। चकल्या तुम्ही पाहू शकताय काय मस्त दुप्पट तिप्पट अशा फुललेल्या आहेत। रंग तर पहा काय मस्त पांढरा शुभ्र असा आलेला आहे। अजिबात या चकल्या तेलामध्ये लाल वगैरे पडल्या नाहीयेत। लगेच तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या। सेम पद्धतीने इथे आणखीनही काही चकल्या या तळून बघूयात। मस्तच काय चकल्या फुललेल्या आहेत आणि रंग तर अप्रतिमच। कशी वाटली मग तुम्हाला ही फ्रेंड्स रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीची वाळवणाची चकली तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। बनवायला तर खूपच सोपी आहे, शिवाय चवीला तर अप्रतिमच लागते। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।